नमस्कार. कधी-कधी आयुष्यात असा एक क्षण येतो जेव्हा वाटतं की काहीतरी चमत्कारी घडावं आणि आपलं नशीबच बदलून जावं. आज आपण एका अशाच प्राचीन व्रताबद्दल बोलणार आहोत, ज्याचं नाव आहे प्रदोष व्रत. हे व्रत भगवान शंकराला समर्पित आहे आणि असं मानलं जातं की जर हे श्रद्धेनं केलं तर आपलं भाग्य बदलण्याची ताकद यात आहे. चला तर मग या व्रतामागे नक्की काय रहस्य आहे ते उलगडूया. पण सुरुवातीलाच एक मोठा आणि तितकाच महत्त्वाचा प्रश्न की फक्त एक व्रत, एक उपवास केल्याने खरंच कोणाची गरिबी दूर होऊ शकते का? या श्रद्धेमागे अशी कोणती शक्ती आहे जी हे शक्य करू शकते? आजच्या या विश्लेषणात आपण याच प्रश्नाचं उत्तर शोधणार आहोत. चला तर मग एकदम मुळापासून सुरुवात करूया. कोणतंही व्रत समजून घेण्याआधी ते नक्की काय आहे आणि त्याची योग्य वेळ कोणती हे जाणून घेणं खूप महत्त्वाचं असतं. तर सगळ्यात आधी बघूया प्रदोष व्रत म्हणजे नेमकं काय. तर प्रदोष व्रत हे काही वर्षातून एकदा येणारं व्रत नाहीये. उलट ते प्रत्येक महिन्यात दोनदा येतं. महिन्याच्या दोन्ही पक्षांमध्ये म्हणजे शुक्ल पक्ष आणि कृष्ण पक्ष या दोन्ही पक्षांतील त्रयोदशी तिथीला हे व्रत केलं जातं. आणि हे व्रत पूर्णपणे भगवान शंकरासाठी समर्पित आहे. आता एक स्वाभाविक प्रश्न येतो की या व्रताचं नाव प्रदोष असं का आहे? तर याचं उत्तर त्याच्या वेळेत दडलेलं आहे. ही पूजा प्रदोष काळात केली जाते. हा प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्ताच्या आसपासचा अत्यंत पवित्र वेळ. काही ग्रंथांनुसार हा काळ म्हणजे सूर्यास्तानंतरची पहिली 72 मिनिटं, तर काही जण सूर्यास्ताच्या थोडा आधी आणि थोडं नंतरचा काळ पूजेसाठी सर्वोत्तम मानतात. आणि ह्यात अजून एक गंमत आहे माहितीये, या व्रताचं नाव प्रत्येक वेळी सारखं नसतं. ही त्रयोदशी ज्या दिवशी येते त्या वारानुसार त्याचं नाव आणि महत्त्व सुद्धा बदलतं. उदाहरणार्थ, सोमवारी आली तर सोमप्रदोष, मंगळवारी आली तर भौमप्रदोष आणि शनिवारी आली तर त्याला शनिप्रदोष म्हणतात. ज्याचं महत्त्व तर खूपच विशेष आहे, ते आपण पुढे पाहणारच आहोत. ठीक आहे, तर आपल्याला वेळ आणि ओळख तर समजली, पण पुन्हा मूळ प्रश्नाकडे येऊया. हे व्रत इतकं महत्त्वाचं का मानलं जातं? यातून नक्की काय फळ मिळतं? याचं उत्तर मिळवण्यासाठी आपल्याला काही खूप सुंदर कथा ऐकाव्या लागतील. या संदर्भात एक खूप छान बोधकथा आहे, शांडिल्य ऋषी आणि एका अत्यंत गरीब आईची. ही कथा या व्रताची खरी शक्ती आपल्याला दाखवते. त्या निराश झालेल्या आईला सल्ला देताना शांडिल्य ऋषी एक असं वचन देतात जे आजही अनेकांना प्रेरणा देतं. ते म्हणतात, जो कोणी प्रदोषकाळी शिवाची सेवा करेल तो याच जन्मी धनवान होतो. हे फक्त एक साधं वाक्य नाहीये, तर ह्या व्रताच्या सामर्थ्याचं हेच मूळ आहे. पण असं का? ऋषींनी याचं कारणही खूप छान समजावून सांगितलं. ते म्हणाले की त्या मुलाच्या गरिबीचं मूळ त्याच्या आत्ताच्या आयुष्यात नाही, तर त्याच्या पूर्वजन्मातील कर्मांमध्ये आहे. त्याने कधी दानधर्म केला नव्हता आणि प्रदोष व्रत म्हणजे जणू काही त्या नकारात्मक कर्मांना पुसून टाकणारा एक आध्यात्मिक उपाय होता. तर मग या व्रताचं महत्त्व तर आपल्या लक्षात आलं, पण ते प्रत्यक्ष करायचं कसं? त्याची उपासना पद्धती काय आहे? विधी आणि प्रार्थना कशी करायची? चला आता ते पाहूया. या व्रताचा विधी मुख्यत्वे 5 पायऱ्यांमध्ये विभागलेला आहे. सुरुवात होते दिवसभराच्या उपवासाने. त्यानंतर सायंकाळी म्हणजे प्रदोष काळात स्नान करून शरीर शुद्ध करायचं. मग होते भगवान शंकराची षोडशोपचार पूजा म्हणजे 16 उपचारांनी केली जाणारी एक सविस्तर पूजा. त्यानंतर येतं ध्यान म्हणजे मन एकाग्र करणं आणि शेवटी हृदयातून आलेली एक प्रार्थना. या विधीमधली ध्यानाची प्रक्रिया तर विशेष सुंदर आहे. यामध्ये डोळे मिटून एका तेजस्वी सुंदर कमळाची कल्पना करायला सांगितली आहे आणि त्याच कमळामध्ये विराजमान असलेल्या भगवान शंकराच्या शांत आणि प्रसन्न प्रतिमेवर आपलं लक्ष केंद्रित करायचं आहे. हा मनाला शांत करण्याचा एक खूप प्रभावी मार्ग आहे. आणि ध्यान झाल्यावर ही प्रार्थना, यातला शरणागतीचा भाव बघा. यात म्हटलं आहे की माझं चालणंही तुझी प्रदक्षिणा आहे आणि माझं बोलणंही तुझी स्तुती आहे. माझ्याकडून कळत न कळत जी काही पापं घडली असतील त्या सर्वांसाठी मला क्षमा कर. किती सुंदर आणि विनम्र भाव आहे हा. आता आपण या व्रताच्या सामर्थ्याची एक अशी कथा पाहणार आहोत जी थेट श्री गुरुचरित्र या पवित्र ग्रंथातून येते. ही कथा विशेषतः शनिप्रदोषाचं महत्त्व दाखवते, ज्याचा उल्लेख आपण थोड्या वेळापूर्वी केला होता. ही कथा सुरू होते एका अत्यंत हताश झालेल्या आईपासून. ती तिच्या मुलाच्या भविष्याबद्दल इतकी निराश झाली होती की तिने त्याच्यासोबत आपलं आयुष्य संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला होता. पण हे शेवटचं पाऊल उचलण्याआधी ती दैवी गुरु श्रीपाद श्रीवल्लभ यांच्याकडे पोहोचते आणि तिथे जाऊन ती धन किंवा सुख नाही मागत, तर मृत्यूची परवानगी मागते. विचार करा, तिची निराशा किती टोकाची असेल. तेव्हा श्रीपाद श्रीवल्लभ तिला मृत्यूची परवानगी तर देतात नाहीच, उलट तिला जीवनाचा एक नवीन मार्ग दाखवतात.
त्या अत्यंत निराश क्षणी ते तिला फक्त एकच साधा उपाय सांगतात, शनी प्रदोष व्रत कर. त्या स्त्रीने पूर्ण श्रद्धेने तो सल्ला मांडला आणि व्रत पूर्ण केलं. तिची ती निस्सीम भक्ती पाहून श्रीपाद श्रीवल्लभ तिच्यावर इतके प्रसन्न झाले की ते म्हणाले, वरदान माग. आणि त्या क्षणी ती स्त्री स्वतःसाठी धनदौलत किंवा सुख नाही मागत. ती एक अशी इच्छा व्यक्त करते जी आपल्या कल्पनेच्याही पलीकडची होती. ती म्हणते, महाराज, माझी ज्ञानवंत पुत्राची इच्छा पूर्ण करण्यासाठी आपणच माझ्या पोटी जन्म घ्यावा. आणि किती सुंदरपणे तिची ही इच्छा पूर्ण होते. तेच गुरु पुढे श्री नृसिंह सरस्वती म्हणून तिच्या बोटी जन्माला येतात. म्हणजे बघा, एका व्रताने केवळ तिचं दुःखच नाही तर तिचं संपूर्ण भाग्यच बदलून टाकलं. तर मग या दोन्ही कथांमधून आणि या विधींमधनं आपल्याला नेमकं काय शिकायला मिळतं? या व्रताचा खरा महिमा आणि त्यामागची शिकवण काय आहे याचा आता आपण सार पाहूया. तर या व्रताचा सार हाच आहे की ही फक्त एक पूजा किंवा एक विधी नाही आहे, तर तो एक श्रद्धेचा मार्ग आहे. आणि या मार्गावर जर प्रामाणिक भक्तीने चाललं तर भौतिक सुखांपासून ते अगदी दैवी कृपेपर्यंत इच्छित फळ मिळतं. हीच या व्रतामागची मूळ शिकवण आहे. आणि शेवटी एक प्रश्न, या कथा आणि ही श्रद्धा हे सगळं प्राचीन आहे, पण आजच्या आपल्या या धावपळीच्या आधुनिक जीवनात अशा प्राचीन श्रद्धांना स्थान कुठे आहे? श्रद्धा आणि आपलं आजचं जीवन यांचा मेळ कसा साधता येईल यावर विचार करायला नक्कीच हरकत नाही.